टाळ्यांना चिकटणारे, खुसखुशीत गूळ घालून बनवा भरपूर दिवस टिकणारे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे दाणेदार लाडू. हे लाडू लहान मुलांना आवर्जून बनवून खाऊ घालू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी हे लाडू तुम्हाला दाखवणार आहे. अजूनही ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साहित्य बघूया. मी इथे एक मोठी वाटी दडपे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहे. सेम प्रमाणामध्ये एक वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे, बदाम घेतलेले आहे आणि एक वाटी सेम प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण आता साहित्य बघितलं. सर्वात आधी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. साजूक तूप टाकून घ्यायचे 2 चमचे. त्यामध्ये आपण हे बदाम टाकून छान असे तुपामध्ये भाजून घेणार आहोत. अगदी मध्यम गॅस ठेवायचा आणि हे बदाम आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. बदाम आपले छान भाजलेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तूप जरा कमी टाकलं तरीही चालतं. मी ते छान असे खरपूस भाजून घेतली ह्या पद्धतीने. त्यानंतर लगेचच आपण पोहे टाकून घेणार आहोत. त्याच तुपामध्ये मी हे पोहे छान कुरकुरीत असे लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे लाडवामध्ये छान खुसखुशीतपणा, कुरकुरीतपणा पोह्याचा उतरतो. चवीला अगदी छान लागतात. तुपामध्येच भाजायचे हे पोहे छान असे. मी ते मध्यम गॅस ठेवून हे पोहे छान असे लाल होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. एका ताटामध्ये आपण हे पोहे काढून घेऊया. आता लगेचच त्याच पॅनमध्ये आपण साजूक तूप टाकून घेऊया. मी ते 2 ते 3 चमचे इतकं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं आपण ह्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत. तुपामध्ये हे पीठ छान असं खरपूस होईपर्यंत, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी मध्यम आचेवर आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. आपण जसं बेसन पीठ लाडवासाठी भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठही छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी मी आधी 3 चमचे टाकलं होतं तूप, त्यानंतर अजून 2 चमचे तूप टाकूया. थोडं थोडं करूनच तूप टाकायचंय, एकदाच तूप टाकायचं नाही. जेवढं लागेल, जसं लागेल तसं आपण ह्यामध्ये तूप टाकून हे पीठ छान खरपूस होईपर्यंत, लाल होईपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत. अगदी बघू शकता 7 ते 8 मिनिटांनी छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुपाची. अजून 5 ते 6 मिनिटांनी बघू शकता पिठाचा कलर छान असा बदललेला आहे. मस्त लालसर भाजलेला आहे. मी त्यामध्ये अजून 3 ते 4 चमचे इतकं साजूक तूप टाकून पीठ छान भाजून घेतलं. आता छान आपलं पीठ भाजलेलं आहे. कलर बघू शकता छान लाल झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ छान कोमट होऊ द्यायचे. मी आता गॅसवरून पॅन खाली ठेवलेला आहे आणि आपल्याला हे पीठ संपूर्ण कोमट होऊ द्यायचं आहे. आपण आता जर ह्यामध्ये गूळ जर टाकला ना तर वितळू शकतो, त्यामुळे थोडं कोमट होऊ द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं वाट बघूया. 10 ते 15 मिनटानंतर हाताला चटका सोसेल इतकं ते कोमट झालेलं आहे. मी ते मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये बदाम टाकून घेतले तळलेले आणि पोहे टाकून घेतलेले आहे. संपूर्ण पोहे यामध्ये मी टाकून घेत आहे. पोहे आपले छान थंड झालेले आहे. बदामही छान थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पोहे टाकून घेतले, त्यामध्ये अजून गव्हाचं पीठ टाकायचे 3 ते 4 चमचे आणि मिक्सरला ऑन ऑफ करत ह्या पद्धतीने मी इथे छान असं फिरवून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठही त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला एकजीव केल्यानंतर हे मिक्सरला पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण जो गूळ घेतलेला होता तोही ह्यामध्ये टाकून द्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण. आपण एका वाटीला एकच वाटी इतका गूळ टाकून घेतलेला आहे. हे माप अगदी योग्य आहे. इतकीच छान गोड होतात हे लाडू ह्या पद्धतीने. गव्हाचं पीठ आपण 1 वाटी घेतलं होतं. गूळ पण आपण सेम प्रमाणामध्ये 1 वाटी घेतलेला आहे आणि छान मी ते मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे मिक्सरला थोडं थोडं करून फिरून घ्यायचं आहे. मी ह्यामध्ये थोडं मिश्रण टाकून घेतलं, झाकण लावायचं आणि मिक्सरला ऑन ऑफ करत छान असं फिरून घ्यायचं आहे. एका त्याच ताटामध्ये साईडला मिश्रण करून घ्यायचं आणि जे बारीक केलेलं आहे ते ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे
ह्या पद्धतीने. अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू मी बनवत आहे. कोणीही बनवू शकेल इतके सोपे आहे. सर्व मी आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे या पद्धतीने बघू शकता. आता आपण लाडू वळून घेऊया छोटे छोटे ह्या पद्धतीने. मध्यम साईजचे मी इथे लाडू वळून घेणार आहे. अजिबात तूप टाकायची गरज नाहीये. बघू शकता लाडूचा कलर आणि टेक्स्चर अगदी दाणेदार तयार झालेला आहे. बघता क्षणी खावासा वाटेल आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला एनर्जीची गरज असते असे पौष्टिक लाडू नक्की तयार करून बघा ह्या पद्धतीने. मी छान असा एक छोटासा लाडू ओळून बघितलेला आहे. मस्त ओळल्या जात आहे. अजिबात वरतून मी तूप टाकलेलं नाहीये. मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते. बघू शकता किती छान दाणेदार हा लाडू तयार झालेला आहे. तोंडामध्ये टाकताच विरघळणारा हा लाडू तयार झालेला आहे.